Cancer Healer Center, a new beginning. रक्तस्राव होणाऱ्या रुग्णावर 5.5 तास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार नाहीत। गर्भवती ईश्वरी भिसेच्या मृत्यूला रुग्णालय दोषी। राज्य सरकारच्या समितीच्या अहवालातून आरोप। गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पत्रकार परिषद गुंडाळली। पत्रकार प्रश्न विचारत असतानाच संचालक डॉक्टर धनंजय केळकर निघून गेले। डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्या रुग्णालयामध्ये नाही, मात्र त्या दिवशी डॉक्टरांच्या मनामध्ये काय आलं आणि त्यांनी 10 लाख डिपॉझिट नमूद केलं। मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकरांचं उत्तर। मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर सुश्रुत घैसास यांना गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात वादात प्रसूतीसाठी 10 लाख डिपॉझिट मागितल्याचा ठपका। मंगेशकर हॉस्पिटलकडून सोशल मीडियावर आमची चुकीची माहिती पोस्ट। डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाई करा। भिसे कुटुंबियांची रुपाली चाकणकरांकडे मागणी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मगरुरी आणि हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू। रुग्णासमोरच 10 लाखांची मागणी करण्यात आली। रुपाली चाकणकर संतापल्या। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील गर्भवतीचा मृत्यू नव्हे हत्या। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या 24 तासाच्या आत कारवाई करा। खासदार सुप्रिया सुळे आक्रमक। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका। संबंधित 5 पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे राज्य सरकारला आदेश। प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलीस करणार। प्रशांत कोरटकरच्या जामिनावर 9 एप्रिलला निकाल। कोल्हापूर सत्र न्यायालयामधील आजची सुनावणी पूर्ण। महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडी। कुणाल कामऱ्याला मद्रास हायकोर्टाकडून दिलासा कायम। कामऱ्याला 17 एप्रिलपर्यंत अंतरिम संरक्षण। खार पोलीस ठाण्यामधील एफआयआर रद्द करण्यासाठीच्या याचिकेवरील सुनावणी ही तहकूब। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। राज ठाकरेंच्या भडकाऊ भाषणामुळे हिंदी भाषिकांवर हल्ला होतोय। उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्लांची याचिका। निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी। ठाणे भाजपचा बालेकिल्ला। ठाण्यामध्ये आमचे 9 आमदार आता थांबणार नाही। भाजपा आमदार संजय केळकरांचा दावा। तर ठाणे जिल्हा हा युतीचा बालेकिल्ला। खासदार नरेश म्हस्केंचं प्रत्युत्तर। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांची वाढ। राज्यामध्ये सिलेंडर 853 रुपयांना मिळणार, तर उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरची किंमतही 500च्या ऐवजी 550 असणार। पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये 2 रुपयांची वाढ। मात्र देशभरात पेट्रोल डिझेल महागणार नाही। हा खर्च पेट्रोलियम कंपन्या उचलणार। निर्णयाच्या अर्ध्या तासानंतर सरकारचं स्पष्टीकरण। शेवटी मोदींनी टेरिफला चोख प्रत्युत्तर दिलं। अमेरिकेनं भारतावर लावलेल्या 26% टेरिफवरून राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला। पेट्रोल डिझेलवरील कर आणि गॅस सिलेंडरच्या दरवाढीवरून डिवचलं। ग्राहकांना दिलासा। देशभरात सोन्या चांदीचे भाव किंचित कोसळले। 24 कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा 88,230, 22 कॅरेट 80,878 प्रतितोळा, तर 1 किलो चांदीची किंमत 88,870 रुपयांवर। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे 19 जूनला प्रस्थान। आळंदीच्या आजोळघर गांधीवाड्यामधून प्रस्थान करणार। 5 जुलैला पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार। 6 जुलैला आषाढी वारीचा सोहळा। कौटुंबिक वादातून पतीचा पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न। मध्यरात्रीच्या सुमारास घर पेटवलं। घटनेमध्ये आरोपी पतीही जखमी। नाशिकच्या सिन्नरमधील सोनारी गावामधली घटना। केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडून TV9 नेटवर्कच्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस मोहिमेचं कौतुक। क्रीडा मंत्र्यांकडून भारतातील आघाडीच्या तरुण फुटबॉलपटूंना प्रोत्साहन। Cancer Healer Center, a new beginning.